नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीमधील सराव प्रश्नसंच क्रमांक 32 बघणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग मी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1. वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? पर्याय आहेत राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यापैकी नाही. याचं उत्तर येते पर्याय अ, राष्ट्रकूट. राष्ट्रकूट हे जे राजघराणं होतं त्यांच्या काळामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी कोरल्या गेलेल्या होत्या. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 2. लक्षद्वीप बेट हे कोणत्या सागरात आहे? अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, हिंदी महासागर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, अरबी समुद्रामध्ये हे जे बेट आहे लक्षद्वीप ते आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3. 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी, 2 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, 4 किलो कॅलरी. प्रश्न क्रमांक 4. बलवंतराव मेहता समितीनं शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे? 3, 2, 1 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, 3 त्रिस्तरीय बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 5. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवलं? पुणे, मुंबई, नागपूर यापैकी नाही. तर याचं उत्तर येते पर्याय ब, मुंबई. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? सदाहरित, काटेरी, पानझडी यापैकी नाही. याचं उत्तर येते पर्याय क, पानझडी. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, रत्नागिरी, मुंबई शहर. याचं उत्तर येते मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 8. खुणी नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा, कृष्णा, पैनगंगा, पूर्णा. याचं उत्तर येते पर्याय क, पैनगंगा. कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? द्वितीय, प्राथमिक, तृतीय यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते अ, द्वितीय. प्रश्न क्रमांक 10. भारतात तंबाखूचं संशोधन केंद्र हे कोठे आहे? राजमहेंद्री, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई. या प्रश्नाचं उत्तर येते राजमहेंद्री. प्रश्न क्रमांक 11. स्वराज्यात डॅश डॅश हे अमात्य होते? या प्रश्नाचं उत्तर येते दत्ताजी वाकनीस. प्रश्न क्रमांक 12. शून्य गटातील वायू कोणता? क्लोरीन, हेलियम, ब्रोमीन, आयोडीन. या प्रश्नाचं उत्तर येते हेलियम हे या प्रश्नाचं उत्तर येतं. तसंच आपण जर बघितलं तर क्लोरीनची संज्ञा आहे Cl, ब्रोमीनची आहे Br, आयोडीनची संज्ञा आहे आयोडीनची I आणि हेलियमची आहे He. तर हे संज्ञा पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 13. सरदार पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? झेंडा, बारडोली, खेडा, मिठाचं. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ब, बारडोली हा जो सत्याग्रह आहे तो त्याने केलेला आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 14. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? C.V. रमण, चार्ल्स डार्विन, न्यूटन यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, चार्ल्स डार्विन यांनी तो मांडलेला आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झालं? रौलट कायदा, बंगालची फाळणी, एल्बर्ट विधेयक आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, रौलट कायदा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात इंदिरा गांधी आवास योजना सुरू झालेली आहे? 4थ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक ड, 7व्या. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 17. भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असं म्हणलं जातं? उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर येते उत्तराखंड.
प्रश्न क्रमांक 18. वाळवंट विकास कार्यक्रम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? 3री, 5वी, 6वी, 4थी पंचवार्षिक योजना. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ब, 5वी जी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये हा सुरू झालेला आहे. पुढील प्रश्न बघूयात. सन 1802 मध्ये कोणत्या पेशवानं इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? माधवराव, रघुनाथराव, नानासाहेब यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, माधवराव जे होते पेशवे तेव्हा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे कोठे भरले? कोलकाता, मद्रास, मुंबई, अलाहाबाद. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क, मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलेलं आहे. तसेच जर आपण बघितलं तर हे जे पहिलं अधिवेशन भरलं होतं मुंबई या ठिकाणी तेव्हा त्याचे जे अध्यक्ष होते ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. तर हे लक्षात ठेवा, अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी आणि हे पहिलं अधिवेशन होतं जे की मुंबई या ठिकाणी 1885 साली पार पडलं होतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, 1885. आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर कोलकाता हे जे कोलकाताचं अधिवेशन होतं ते जर बघितलं तर ते दुसरं अधिवेशन होतं जे की 1886 मध्ये पार पडलं होतं. आणि हे दुसरं जे अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते पहिले पारशी अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तसंच जर ऑप्शनमध्ये आपण बघितलं तर आहे अलाहाबाद. तर अलाहाबाद हे जे होतं चौथं अधिवेशन होतं हे. आणि याचे जे अध्यक्ष होते ते होते जॉर्ज यूल. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते एक परदेशी अध्यक्ष होते. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे अलाहाबादचं जे अधिवेशन होतं ते होतं 1888 सालाचं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 21. ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 22. चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. मरीना, कोवालम, कोलावरी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, मरीना. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 23. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सभोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणता येईल? पर्यावरण, वातावरण, परिसंस्था यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, पर्यावरण. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? अमरावती, सोलापूर, नाशिक, अहमदनगर. या प्रश्नाचं उत्तर येते ड, अहमदनगर हे जे ठिकाण आहे तिथे पोलीस आयुक्तालय नाही आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य खालीलपैकी नाही आहे? दुहेरी नागरिकत्व, संघराज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था, संसदीय शासन पद्धती. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, दुहेरी नागरिकत्व हा जो पर्याय आहे तो संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये त्याचा समावेश होत नाही. तसंच जर आपण बघितलं संघराज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था, संसदीय शासन पद्धती हे जे आहेत ते आपल्या भारतीयचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे त्याचं ते वैशिष्ट्य आहेत. आपण जर बघितलं तर संसदीय शासन पद्धती याच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती घेतली तर ही जी संसदीय शासन व्यवस्था आहे ती आपण ब्रिटनची जी आहे संसदीय शासन व्यवस्था ही जी आहे ती आपण ब्रिटनच्या शासन व्यवस्थेवरून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मंत्रिमंडळाची जी निवड असते ती कायदेमंडळाचे जे सदस्य असतात त्यांच्याकडून केली जाते. आणि मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ जे आहे ते कायदेमंडळाला त्या ठिकाणी जबाबदार असतं. आणि आपल्याला हे माहितीच असेल की राष्ट्रप्रमुख हे नामधारी असतात, कार्यकारी प्रमुख, आणि जो शासन प्रमुख असतो तो वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. आणि राष्ट्रपती हे आपल्या इथे नामधारी आहेत आणि पंतप्रधान हे वास्तव प्रमुख आहेत. आणि प्रत्येक जी घटक राज्य आहेत भारतामधली त्या स्तरावर संसदीय शासन व्यवस्था ही त्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आहे.
तसंच आपण जर बघितलं तर कायदेमंडळामध्ये बहुमतात असलेल्या पक्षाचे सरकार त्या ठिकाणी असतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्वतंत्र न्यायव्यवस्था जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये असं सांगता येईल की आपल्या भारताची जी घटना आहे त्याच्यामध्ये कायदेमंडळ आणि जे कार्यकारी मंडळ आहे या बाबतीत जरी संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली असली तरी न्यायव्यवस्था ही एकेरी आणि एकात्मिक या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. आणि एकेरी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये केंद्रीय कायदे आणि जे राज्य कायदे आहेत ते दोन्ही प्रकारचे कायदे अंमलात आणले जातात. तसंच आपण जर पुढचं बघितलं तर संघराज्य. संघराज्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक संघराज्य शासन व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर जे केंद्र आणि घटक राज्य सरकारचे अस्तित्व, त्यांच्यातील जी अधिकारांची विभागणी आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदेमंडळ अस्तित्व, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि कलम 1मध्ये आपल्या भारताचं जे वर्णन आहे तो राज्याचा संघ असं करण्यात आलेला आहे. संघराज्य असं त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे आपल्या वैशिष्ट्यामध्ये येतं. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.